तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। सन्मान्य सदस्य प्रवीण तायडे साहेब यांनी एक महत्त्वाच्या विषयाला हात घातलेला आहे। शिक्षण विभागात चालणारा घोळ आणि शिक्षण विभागातले जे मातम अधिकारी आहे त्यांनी केलेला हा भ्रष्टाचार त्यांनी उघडकीस काढलेला आहे। सन्मान्य मंत्री महोदयांनी सकारात्मक उत्तर दिलेले आहे, पण साहेब याच्यात सांगण्यात आलेलं आहे की शाळांना अल्पसंख्याक दर्जा मिळवून देतो आणि हा दर्जा मिळवून देण्यासाठी 10 लाख रुपये त्यांनी एक संस्थापासून घेतलेले आहे आणि यामध्ये एका माजी राज्यमंत्र्याचा नातलगांचा हात आहे असं सन्मान्य सदस्यांनी सांगितलं आहे। म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे जे प्रवीण तायडे साहेबांनी उपस्थित केला, तुम्ही त्यांना छान उत्तर दिलं, पण असं जर झालं असेल तर या काळामध्ये जेवढ्याही अल्पसंख्याक शाळेचा दर्जा दिला असेल अशा संपूर्ण शाळेचा तो तपासून जर ते चुकीचं झालं असेल तर त्यांचा अल्पसंख्याक दर्जा आपण कमी करणार आहात का? आणि आपण SIT स्थापन केलेली आहे त्याबद्दल आपलं अभिनंदन आहे, पण SITचा रिपोर्ट कालबद्ध टाइममध्ये झाला पाहिजे, तर तो एका महिन्यात SITचा रिपोर्ट येऊन त्याच्यावर आपण कारवाई करणार आहात का? मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य पिंपळे साहेबांनी जो काही मुद्दा उपस्थित केलेला आहे, धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र देणं हे अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमातून दिलं जात आहे आणि म्हणून या चौकशीमध्ये याही विषयाच्या संदर्भामध्ये अल्पसंख्याक विभागाला त्या ठिकाणी कळवलं जाईल आणि त्या विभागाच्या माध्यमातून जे काही चुकीचं प्रमाणपत्र जर देण्यात आलं असेल तर त्याची चौकशी त्या ठिकाणी केली जाईल। त्याच्यामध्ये निष्पन्न झाल्यास त्या संदर्भामध्ये पण कारवाई त्या ठिकाणी केली जाईल आणि SITला गठीत केल्याच्या नंतर, कारण तो राज्यव्यापी आपण त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे आणि संपूर्ण राज्याची चौकशी साधारणतः 3 ते 4 महिन्यामध्ये पूर्ण करून त्या ठिकाणी त्याचा जे काही चौकशीमध्ये समोर येईल त्याप्रमाणे कारवाई त्या ठिकाणी केली जाईल। परंतु या संदर्भामध्ये जी काही आता चौकशी प्रगतीपथावर आहे त्याचं 1 महिन्याच्या आत चौकशी करून त्या ठिकाणी जे काही समोर येईल त्याप्रमाणे कारवाई केली जाईल। श्री